या होत्या टॉप 25 घडामोडी. आता एक नजर मुख्य बातम्यांवर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अजित पवारांच्या विमानाचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा. माजी विमान वाहतूक मंत्री आणि राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलांचं निरीक्षण. चौकशी अहवाल येईपर्यंत अपघाताबद्दलचे तर्कवितर्क थांबवण्याचंही आवाहन. अजित पवारांचा विमान अपघात म्हणजे ऑपरेशन लोटसचा भाग. संजय राऊतांचा गंभीर आरोप. तर अजित पवार घर वापसीच्या तयारीत असल्याचाही दावा. भाजपकडून राऊतांना प्रत्युत्तर. सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा होणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांच्याकडून संकेत. उपमुख्यमंत्री पदावाढवाढ सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाची ही जबाबदारी. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजित पवार सकारात्मक होते. अजित पवारांचे विश्वासू विलास लांडेंचा मोठा दावा. तर विलिनीकरणाआधी दादांनी आमच्याशी चर्चा केलीच असती. प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती. पार्थ पवार लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याची माहिती. राज्यसभेच्या 6 वर्षांच्या टर्मसाठी पार्थ इच्छुक. लवकरच राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता. चंद्रपूर काँग्रेसमधला अंतर्गत वाद शिगेला. वडेट्टीवार समर्थक नगरसेवक दिल्लीत तर धानोरकरांचे 10 नगरसेवक नागपुरातल्या अज्ञातस्थळी. काँग्रेसची गटबाजी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता. मीरा भाईंदर महापालिकेतील महापौर निवडीवरून मराठी अमराठी वादाला जोर. डिंपल मेहता यांच्या महापौर पदाला मराठी एकीकरण समितीचा विरोध. शहरभर निषेधाचे फलक. लोकसभेतल्या गोंधळी खासदारांवर निलंबनाची कारवाई. अध्यक्षांवर पेपर भिरकावणाऱ्या 8 खासदारांचं निलंबन. महाराष्ट्रातले काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांचाही समावेश.